200 मीटरवर इथून सोनप्रयाग आहे आणि तिथून आम्हाला गाडी भेटणार गौरीकुंडवर जाण्यासाठी आणि तिथून मग आमची ट्रॅकिंग चालू होणार वरती 16-17 किलोमीटर. आणि आम्ही एक अशी थोडी हलकी बॅग घेतली आहे भाऊनी पण कारण वरती चढायचं आहे आम्हाला. आम्ही घोडा वगैरे काही करणार नाही. आमचे 2 मेंबर हेलिकॉप्टरने जाणार आहेत. VIP आहेत ते. हा सोनप्रयागचा मार्केट आहे, सिटी आहे इथे बघा पूर्ण. तो हॉटेल्स आहेत भरपूर. आशिष कसा केला खाता बघा. घरी असल्यावर चिकन मटन याच खातंय. इकडे कल्याण आणि आज 100 रुपये डझनची केली. 10-20 दरपले यांनी. घरी असल्यावर 20 रुपयाची डझनची केली कधी खाणार नाही. तुम्ही बघू शकता किती लाईन आहे इकडे मागे बघा. पुढे काय केदारनाथच्या मंदिराची लाईन, दर्शनाची लाईन नाही आहे ही. फक्त सोनप्रयागवरून वरती गौरीकुंडमध्ये जाण्यासाठी त्यांची जी प्रायव्हेट ट्रॅव्हलिंग आहे त्याचा तिकीट काढून ट्रॅव्हलिंग करण्याची लाईन आहे. तुम्ही विचार करा मंदिराजवळ किती लाईन असणे. आता पुढे गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला काय स्थिती आहे पुढची. आणि आशिष पण आहे मागे माझ्या. आशिष आपण 4,000 गाड्या खाली पार्किंगला लागलेल्या आहेत आणि आता आम्ही या लाईनीला कमीत कमी अर्धा 1 तास व्हायला आले लाईनीला राहू. म्हणजे कालच्याच लाईनीला 1-2 तास लागतात. आणि डोंगर बघा जो कातल कसा वरती. कधी काय होईल सांगू शकत नाही. पण चांगल्या मनाने राहायचं इथे उभे, श्रद्धेने राहायचं, काय होत नाही. आणि बाबा लेके आए लेके जाएगा, बोले वा लेकर आए लेकर जाएंगे. और इधर इकडे बघा तुम्ही क्लायमेट खूप चांगला आहे, मस्त आहे. रात्री पाऊस पडतो, दिवसभर पडत नाही. संध्याकाळच्या 4-5 वाजता क्लायमेट परत खराब होतो आणि सकाळी परत चांगला असतो. असा ऊन असतो, थंडी वगैरे काय नाही इकडे. आता वरती केदारनाथवर वरती गेल्यावर बघायला लागेल काय स्थिती आहे तिथे. या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत ना त्या नेतात वरती. गाईज फायनली आम्हाला गाडी भेटली आहे आणि गाडी बघाल ना तुम्ही एकदम अशी मजा आली आम्हाला अक्षरशः. 2,80,743 किलोमीटर चाललेली गाडी आहे. आणि ह्या सगळ्या बोलेरो गाड्या आहेत आणि इथून ह्या गौरीकुंडपर्यंत जातात. 50 रुपये तिकीट, 50 रुपये तिकीट, 50 रुपये तिकीट. आणि खाली आहे ना अशी परिस्थिती आहे की एवढी पब्लिक, 12 लोक भरले आम्ही. 12 लोक या गाडीमध्ये बोलेरोमध्ये भरले आहेत. आणि एकदम सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. गौरीकुंड आलो आहे आणि इथे गाड्या स्टॉप होतात आणि गौरीकुंडमध्ये आम्हाला रूम तर भेटली आहे. आता किती वाजल्यात, 6 वाजल्यात आणि आम्हाला लवकरच झोपायचं आहे कारण आम्हाला 3ला चालू करायचे प्रवास सकाळी उठून. आणि इथे बघा क्राऊड, तुम्ही क्राऊड बघू शकता किती क्राऊड आहे इकडे. आणि इथं सध्या आम्ही नाश्ता करायला आलो आहे. गाईज आता आम्ही गौरीकुंडवरून ट्रॅकिंग चालू केले आहे आणि सकाळचे 3 वाजल्यात. असे मी भाऊ आणि सगळे आहेत इथे. एका 3 वाजल्यापासून रोड चालूच आहे आणि पुढचा अपडेट देतो मी तुम्हाला. आता जो घोडा पडला इथे आणि म्हणजे खूप बेकार आलं ते घोड्यांची. त्यांना मारतात वगैरे आणि रस्ता बघा असं पूर्ण. ऐकला होता घरून येता वेळेस माझ्या सिस्टरनी मला असे लाडू बनवून दिलेत खजुराचे. खजूर आणि ड्रायफ्रूट आहेत आणि ते प्रवासाला खूप चांगले असतात, इथं भेटत नाही आहेत. आणि याची खरंच खूप एनर्जी भेटते. तुम्ही असे काय घेऊन येऊ शकता रनिंगला आणि तुमचं खूप काय याच्यामध्ये एनर्जी वाढेल. आता आम्ही 7 किलोमीटर आलो आहे आणि इथं मध्ये आता असं स्टॉल आहेत आणि तुम्ही चालत आले असं थोडा वेळ रिलॅक्स व्हा, चहा वगैरे घ्यायचं सकाळी उठल्यावर आणि नंतर मग ट्रेकिंग चालू करायची. बरं वाटेल. असं काही नाही का चालत आल्यावर दम लागतो आपल्याला, पण आपण थोडा रिलॅक्स करायचं, बसायचं कुठेतरी, नंतर परत पुढे चालायचं. घोड्याची काही गरज नाही आहे, तुम्ही चालत येऊ शकता. बघा अशीच आता चहा घेतोय. एक खूप वाईट गोष्ट बघितली मी. जो केदारनाथला येत असेल त्यांनी प्रत्येकाने असं काही काना दिसत असेल अशा गोष्टी. ती गोष्ट बघा तुम्ही आता काय झालंय.
खूप वाईट झालं आहे, खरंच खूप वाईट आहे. थोडा दमलोय मी आणि भोलेनाथची कृपा आहे का चालतोय, हिंमत देतो देव. आणि इथं खाली बघू शकतो तुम्ही कसली खाई आहे, पूर्ण रस्त्यामध्ये अशी खाई आहे. आता रोड तरी चांगले आहेत, 20 वर्षाआधी 30 वर्षाआधी काय अवस्था असेल इकडे, त्यावेळी लोक यायची. तर आपल्याला यायला काय झालं आहे, आपला स्वतःवर विश्वास पाहिजे का मी करेल, ते करणारा देणारा भगवंत आहे. ही आई कशी चालते बघा, ही आई चालू शकते, आपण नाही चालू शकत. जय केदारनाथ. 2 किलोमीटर और डबल लाईन आहे. 1 किलोमीटर कम से कम लाईन असेल इकडून इकडं अशी पुढे. 1 लाख लोक येतात तिकडे दिवसात. विचार करा किती की क्राऊड आहे. जय श्री केदार. आम्ही दोघंही बघितलेलं स्वप्न पूर्ण झालाय. तुझ्या कृपेने पूर्ण आला बाबा. महादेवाची कृपा आहे आमच्यावर. चालत आलो, तुझा आशीर्वाद. जय बाबा केदार, जय भोलेनाथ. आता आम्ही रूम शोधत होतो पण आम्हाला रूम काय भेटली नाही, कारण एवढा क्राऊड आहे. 1 ते 2 लाख लोक इथं आल्यात आणि कुठेच रूम नाही आहे. तर आम्ही इथं टेंट बघितले. हे टेंट सिस्टीम आहे. इथे मोठा टेंट घेतला आहे आणि टेंट खूप चांगला आहे आणि पर पर्सन 1000 रुपये विथ 1 टाईम जेवण आहे याच्यामध्ये. आणि टॉयलेटसाठी तर बाहेर बाथरूम्स वगैरे आहेत. हे बघा असं टेंट आहेत. तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो मी. आणि इथे थंडी खूप झाली आहे, आता पाऊस पडला आहे आणि वरती पूर्ण क्लायमेट चेंज झालेलं आहे. आणि हे बघा ही अशी रूम आहे. भाऊ बसल्यात, पैसे बघतात किती आहेत त्यातमध्ये. 1 लाख आणले भाऊ. आणि आशिष डायरेक्ट झोपला आहे. 11-12 वाजेपासून रात्रीचे चालू आहे लाईन. लोक झोपल्यात लाईनमध्येच. ही फ्री लाईन आहे आणि ही पास लाईन आहे. आपण 5-4 नंतर बंद करतो. टाइम स्लॉट व्हायचं काहीच नाही विषय. लाईन मध्ये खाली. मी सकाळी 11 वाजता इथे आलो आहे आणि जेव्हापासून इथं आलो आहे ना तेव्हापासून वाटतच नाही का इथून जावं म्हणून. हा मंदिर आणि या मंदिराचा परिसर आणि ही मागे आलेली भीमशिला. 90 डिग्रीमध्ये ही भीमशिला येऊन मागे थांबले. एवढा महाप्रलयमध्ये याशी स्क्वेअरमध्ये येऊन भीमशिला इथे थांबते. ही अंधश्रद्धा नाही, हे देवाची लीला आहे. इथून पूर्ण ढगफुटी झालेली आणि मोठी पहाड पूर्ण येऊन हे सगळं वाहून गेलेलं. इथून हे सगळी घरं बिरं वाहून गेलेली. 6000 लोक वाहून गेली इथून. भरपूर भयानक स्थिती झालेली. आणि आता पूर्ण हे बनवलं आहे त्यांनी, इकडे दिवार टाकली आणि भीमशिला अक्षरशः अद्भुत आहे, अद्भुत. कशी स्क्वेअरमध्ये येऊन मागे परफेक्ट थांबली आहे. किती अंतरावर थांबली ती पण बघा. येऊन 30-40 फुटामध्ये ती या मंदिरापासून 30-40 फुटामध्ये थांबली आहे आणि एकदम स्क्वेअरमध्ये आहे ती. आणि परफेक्ट तो पाणी जेव्हा आला तर 2 भागामध्ये पसरला. मंदिराला काही धक्का लागला नाहीये. किती भयंकर स्थिती झाली असेल तेव्हा बघा तुम्ही.
इथे असं वाटतं का खरंच महादेव वरती विराजमान आहेत. माणसाने घडवलेली गोष्टी नाही आहेत, ही परमेश्वराचा भगवंताची लीला आहे आणि ही खरंच इथे येऊन तुम्ही बघितली पाहिजे आणि अनुभवली पाहिजे. मी तर 2 दिवस झाले इथे, मला असं वाटत नाही इथून जावं. हा मंदिर बघतोय ना तर असं वाटतंय मंदिराकडे बघत राहावं, इथेच बसून राहावं. अक्षरशः तो आत्मिक सुख असतो ना तो भेटतो इथे. इथं आलो मी, चालत आलोय. तुम्ही जर तुम्हाला नसेल यायचं तर तुम्ही हेलिकॉप्टरनी या, घोड्यानी या, कशाने पण या, तुमची इच्छाने या. पण तुम्ही एकदा इथे या आणि हा अद्भुत नजारा बघा तुम्ही इथे, का भगवंताची काय लीला आहे. खरंच ब्रह्म विष्णू महेश एकच आहेत, त्यांनीच ही पूर्ण सृष्टी बनवलेली आहे. पण ही जी सृष्टी बनवलं आहे, पण इथे जे आनंद आहे ना तो आपण घेतला पाहिजे. घरी राहून आपलं काय होणार नाही आहे. तुम्ही खरंच क्लायमेट बघून या. जर इच्छा असेल, आपण कुठे जीवन मरण काय आपल्या हातात नाही, आपण घरी असलो तरी मरणार. पण क्लायमेट बघून या आणि खरंच तुम्हाला खूप आनंद होईल इथे. मी एकदम खुश आहे आणि आम्हाला असं अद्भुत दर्शन झालं आतमधून. जो आतमध्ये शिवलिंग आहे शिला, तिथे त्याला अभिषेक घालायला भेटला आम्हाला आणि आम्ही एवढं खुश झालो आहे. रात्री 2 वाजता आम्हाला मस्त दर्शन झालं आहे. आम्ही VIP पास घेतला, कारण जी फ्री लाईन आहे तिला 5-5 तास लागतात. VIP पास घेतला इथे येऊन. तो VIP पास घ्यायला पण 3-4 तास जातात. नंतर रात्री 2 वाजता दर्शन होतो. 5-10 मिनिटामध्ये दर्शन होतो आणि व्यवस्थित होतो. खरंच तुम्ही या आणि इथे बघा कसं वाटतं ते.